आणि आता बातमी आहे राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भात। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट असणार आहे। तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला। तर संपूर्ण विदर्भामध्ये आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला। रेड अलर्ट देण्यात आलेले जिल्हे पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर। ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पालघर। तर संपूर्ण विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट। आजपासून पुढील 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे। 26 जुलै रोजी समुद्रामध्ये 4.67 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे। भरती काळामध्ये नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचं पालिकेनं आवाहन केलं आहे। नवीन महाबळेश्वरमधील दुंद, एकयू आणि पाबळ या धबधब्यांना पर्यटकांची मोठी पसंती मिळत असल्याचं दिसतंय। कास पठाराजवळच्या दुंद, एकयू आणि पाबळ हे धबधबे सध्या प्रवाहित आहेत। नवीन महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाकडे पर्यटकांची गर्दी होत असून हे धबधबे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत। तर महाबळेश्वरमधील धबधब्यांना पर्यटकांनी मोठी पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे। नवीन महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा हा भाग आणि या भागातील हे धबधबे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसाचं पाणी साचल्यानं खराब रस्त्यातून ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना वाट काढावी लागते। तर रस्त्यावरून जात असलेल्या पावसाच्या पाण्यामधूनच शाळेतील विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। दरम्यान या रस्त्याकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार गावातील नागरिकांकडून करण्यात आली आहे।